मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच जारी केली आहे। यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज आक्रमक झालाय। या निर्णयाच्या विरोधात आज कोल्हापुरातील ओबीसी सेवा फाउंडेशन संलग्न ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आली। राज्य शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणाअंतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR पारित केला। याबाबत हरकती देखील मागवण्यात येत आहेत। या निर्णयानंतर राज्यात ओबीसी समाज आक्रमक झाला असून विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत। राज्य शासनाचा हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे। या निर्णयाला विरोध म्हणून आज कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी जनमोर्चाने जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध केला। या आंदोलनात सरचिटणीस दिगंबर लोहार, ज्ञानेश्वर सुतार, संभाजी पोवार, बाबासाहेब काशीद, रणजित पोवार, सुनील गाताडे, विजय मांढरेकर, तानाजी मर्दाने, सतीश चव्हाण, दिलीप गवळी यांच्यासह ओबीसी समाजाचे पदाधिकारी आणि बांधव उपस्थित होते। येत्या काळात हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभरातील ओबीसी समाज हा मुंबईत धडक देऊन आक्रमण करेल असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस सयाजी झुंजार यांनी दिलाय। आज ओबीसी जनमोर्चा आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा या आंदोलनाचं आजच्या दिवसभरातलं धरणं आंदोलन करतोय। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं एका समाजाला फसगत करणारा अध्यादेश काढला, हे सर्वज्ञात आहे। कुठल्याही प्रकारचा अधिकार राज्य शासनाला नसताना कुणाला आरक्षण द्यावं, कुणाचं आरक्षण कमी करावं हे केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत असताना चुकीच्या पद्धतीचा अध्यादेश काढून ओबीसींवर पाठीमागच्या दाराने अन्याय केला जातोय हे थोडक्यात सिद्ध व्हायला लागलंय। कारण आरक्षण देत असताना लावले जाणारा क्रायटेरिया, त्याच्यासाठीचे नियम, तुम्ही मागास असलेलं जर सिद्ध करणं, या कुठल्याही प्रकारची उत्तरं त्या बाबतीत ती सगळी मंडळी अनुत्तरित असताना मागासवर्ग आयोगानं तयार केलेली 126 प्रश्नांची कॅटेगरी, एकाही प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे दिलं नसताना आज महाराष्ट्र शासनानं अध्यादेश काढला की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय। माझी मराठा समाजाला पण विनंती आहे, खऱ्या अर्थानं तुमचं आरक्षण सिद्ध होऊ शकतं का याची एकदा तुम्ही स्वतः त्याच्यावर चाचपणी करा आणि त्यानंतर निर्णय घ्या। पण आमची या ठिकाणची मागणी निश्चित आहे की ओबीसी आरक्षणामध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीत 1% पण धक्का लागू देणार नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्यावा, त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टात मांडावं, केंद्र सरकारकडे मांडावं, पण ओबीसी आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची घुसखोरी आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही, ही आमची भूमिका ठाम आहे। आंदोलनाचा पुढचा टप्पा आमचा असेल, जर यदा कदाचित याच्यावर काही निर्णय झालाच तर अखंड महाराष्ट्रातून ओबीसींचा एल्गार मोर्चा मुंबईवर आक्रमण करेल आणि त्यावेळेला शासनाला असं की पळू करून सोडू। कारण महाराष्ट्रामध्ये आज विचार केला तर महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारतामध्ये ओबीसींची संख्या ही 65% आहे आणि तो आमचा दावा आहे। म्हणूनच शासनाकडे आमची मागणी आहे, शासनानं खऱ्या अर्थानं एकवार जातवार जनगणना करावीच, म्हणजे शासनाला कळून चुकेल की जातवार जनगणना केल्यानंतर कुणाची किती संख्या आहे आणि ज्यांची जेवढी संख्या भारी आहे तेवढं त्यांचं आरक्षण आहे हे एकदा सिद्ध होऊन जाऊ दे।